ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 9. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. श्लोक 1 आणि 2. श्री भगवानुवाच. इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे. ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसे शुभात्. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं. प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. शब्दार्थ. श्री भगवान म्हणाले, दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू दुःखरूप संसारातून मुक्त होशील. हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विज्ञानचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त, साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे. भावार्थ. कृष्ण या अध्यायात आत्तापर्यंत सांगितलेल्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने परत सांगत आहेत. आता तरी लक्ष द्यावे असे त्यांना वाटत आहे. मोह सोड सांगतोय ते अर्जुनाला पटत नाही. क्रमबद्ध माहिती, त्याची कारणमीमांसा, तर्कशुद्ध विचार, वेगळे सिद्धांत असे सगळे विज्ञानात येते. मनुष्य स्वभाव असा आहे की तो एखादा माणूस पोटतिडकीने आपल्या भल्यासाठीच सांगत असेल तरी त्याकडे लक्ष देत नाही. भारतात कोणतीही गोष्ट पाश्चात्य विद्वानांनी स्वीकारली की मग मान्य केली जाते. पूर्वी कोकणातून मुंबई पुण्यात गेलेल्या लोकांचे अतोनात कौतुक केले जाई. आईवडिलांजवळ राहून जमिनीकडे बघणाऱ्या मुलांना कमी लेखले जाई. यामुळे शहरात राहण्याचे आकर्षण निर्माण झाले. कोकण ओस पडले. कोणालाही कमी लेखणे आत्मघातकी आहे. हा ज्ञानाचा अनादर आहे. पण पिकतं तिथं विकत नाही हेच खरे. तिसऱ्या माणसाने सांगितलं तरच एखादी गोष्ट लक्षात येते. त्यातला गर्भित अर्थ लक्षात यायला कोणीतरी ती गोष्ट लक्षात आणून द्यायला लागते. बरेचदा वेळ निघून जाते आणि हातात काही उरत नाही. जवळ असलेल्या गोष्टीचे महत्त्व ती दूर गेल्याशिवाय कळत नाही. आपण सोप्या गोष्टी बरेचदा अवघड करून ठेवतो. डोळ्यावर मोहाची पट्टी बांधल्यामुळे असे होते. काय करावे आणि काय टाळावे हे अनेकदा समजेनासे होते. आत्मपरीक्षण केले तर विचारांचा गोंधळ संपतो. पावसाळ्यातले पाणी गाळ खाली बसला की स्वच्छ होते तसे ज्ञानाचेही आहे. त्यातले काय आपल्याला लागू होते, काय करायचे याचा शांतपणे विचार करायला हवा. मनन आणि चिंतन करायला हवे. श्लोक 3. अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप. अप्राप्यमान् निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि. शब्दार्थ. हे परंतपा अर्थात शत्रुतापना अर्जुना, या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप संसार चक्रात फिरत राहतात. भावार्थ. जी माणसे कोणत्याही गोष्टीचा अर्थ नीट समजून घेत नाहीत ती विचारांच्या भोवऱ्यात फिरत राहतात. संसाराचा त्रास करून घेतात. त्यातून त्यांची सुटका होत नाही. कोणावर विश्वास ठेवायचा, कोण आपल्याला मदत करतं, कोण हितचिंतक आहे हे समजले नाही तर प्रगती थांबते. मायेत माणूस फसत जातो. रात्री सूर्य दिसत नसला तरी तो असतोच. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे श्रम, प्रेम, आस्था दिसले नाहीत तरी असतात. ती व्यक्ती असेपर्यंत आपल्या ते लक्षात येत नाही. एका घरात 5 माणसे आडोशाला थांबतात. खूप पाऊस पडत असतो, विजा चमकत असतात. त्या घरावर पडतील असे वाटू लागते. आपल्यापैकी कोणीतरी कमनशिबी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हा त्रास होतोय असे एक जण सोडून सर्वांच्या मनात येते. एक एक करून सगळे बाहेर थांबून बघतात.
एक छोटी मुलगी बाकी असते. तिच्या वयाचाही विचार न करता बाकीचे तिला बाहेर काढतात. तिला पावसाची, अंधाराची भीती वाटत असते. पण स्वार्थाने आंधळे झालेले लोक तिचे ऐकत नाहीत. प्रेम, माणुसकी, आपुलकी, दया काहीही वाटत नाही आणि ते तिला बाहेर ढकलतात. ती एका झाडाखाली आडोशाला रडत रडत थांबते. तितक्यात कडाडून वीज चमकते आणि त्या घरावर पडते. ते घर जळून खाक होते. तात्पर्य, आपल्या उपयोगी कोण पडतंय ते समजत नसते. आपल्याला समोर घडत असेल तरी त्याचा अर्थ कळत नाही. म्हणून माणुसकी सोडून वागू नये, अनाठायी दोष देऊ नये, काहीही अर्थ काढू नयेत, कल्पना करू नयेत. शांतपणे सारासार विचार करून निर्णय घ्यावा. श्लोक 4 आणि 5. मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. शब्दार्थ, जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेला असतो तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत. पण वास्तविक मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही. ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत. परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. भावार्थ, हे सर्व जग ईश्वराच्या इच्छेने निर्माण झाले. प्रकृतीच्या नियमांनी जग चालते. प्रकृती विविध गुणांनी प्रकट होते. चैतन्यामुळे तिच्या अस्तित्वाला अर्थ मिळतो. हे सारे पटकन समजत नाही. ज्या जमिनीत ऊस उगवतो त्याच जमिनीत कारलेही उगवते. चंदन आणि बाभळीची झाडे एकाच जमिनीत येतात. तेच पाणी, तीच हवा, तीच जमीन, पण बीज वेगळे. हीच देवाची लीला. माणसांचे सुद्धा स्वभाव वेगवेगळे असतात. रामाला निर्माण करणाराच रावणाचा निर्माता असतो. हे जग म्हणजे कठपुतळीचा खेळ आहे. आपण सारे कलाकार आहोत. आपल्या वाट्याला आलेली भूमिका पार पाडायची इतकंच आपल्या हातात असतं. करता करविता एकच आहे. आपल्या हातात कर्म नीट करावं इतकंच असतं. तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी, मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी. मार्ग तुझ्या राऊळाचा मज आकळावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. त्याची भक्ती करायची हेही आपल्या हातात नसतं. आपल्याला आपला परस्वाधीनपणा समजत नाही. समजला असता तर आपल्यापाशी टोचून फटकून वागणाऱ्या माणसाचा आपल्याला राग आला नसता. आपण आपल्या यश अपयशाची काळजी केली नसती. प्रभूची लीला आहे हे आपलं मन मानत नाही. आई लहान मुलाला कामात लुडबुड करू देते. मुलांना वाटतं आपणच काम करतोय. आई मुलांना जन्म देते, वाढवते, पालनपोषण करते. मुलांमध्ये आईचे बीज असतेच. तरीही मूल म्हणजे आई नाही. सर्व सजीवात चैतन्य आहे, पण सजीव म्हणजे देव नाही. शांत पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसते, पण तो खरा चंद्र नव्हे. इमारत लोखंडांमुळे उभारली जाते, पण इमारत म्हणजे लोखंड नाही. विजेवर अनेक उपकरणे चालतात, पण ती उपकरणे म्हणजे वीज नाही. वीज नसेल तर त्या उपकरणांना काही अर्थ नाही. सोन्यापासून अनेक अलंकार घडवले जातात, पण केवळ ते अलंकार म्हणजे सोने नाही. पुस्तकात माहिती असते, पण पुस्तके म्हणजे सर्व ज्ञान नाही. तसे देवानेच सर्व सृष्टी निर्माण केली, पण त्यात तो पूर्णतः असत नाही. अंशरूपाने, साक्षी भावाने असतो. स्वतःहून काही करत नाही. नुसते पुस्तक उघडून कोणी ज्ञानी होत नाही,
तसे आपल्यातील चैतन्याला पैलू पाडल्याशिवाय त्याला आपण समजू शकत नाही. नुसते एका माणसातील जीवात्मा म्हणजे देव नाही. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.